आज अमेरिकेत चक्क ओली हळद मिळाली आणि मी त्याचं लोणचं केलं. कसं काय केलं तर पुढे सांगतेच. आज सकाळी मुलांच्या डब्याला हिरव्या मुगाचे डोसे करून दिले. अश्वथला स्कूलला सोडलं आणि येताना सुंदर असा वसंत ऋतूच्या मला छटा दिसत होत्या. घरी आल्यानंतर चिमण्यांचा खूप चिवचिवाट ऐकू आला. बाहेर जाऊन बघते तर त्यांचं दाणा पाणी संपलं होतं. मग लगेच तिथं धान्य टाकले आणि आत आले आणि त्या वाटच बघत होत्या की कधी मी दाणे टाकते आणि त्या कधी येऊन खात आहेत. आणि लगेचच येऊन त्यांनी खायला सुरुवात केली. खरं सांगू, मला मुके प्राणी पक्षी खूप आवडतात. आता ही ओली हळद मला अमेरिकेत ज्यावेळेस इंडियन स्टोअरमध्ये दिसली, मी लगेचच आणली आणि थोडीच आणली. म्हटलं याआधी आपण कधी केलं नाही, पण चला यावेळेस प्रयत्न करून बघू. हळद घेतली, स्वच्छ धुतली, सुती कापडाने कोरडी केली आणि खिसून घेतली. आता या हळदीने पुन्हा माझे हात पिवळे केले. एका बाउलमध्ये हळद काढून घेतली, त्याच्यामध्ये अर्ध लिंबू पिळलं आणि मिक्स करून ठेवलं. एकीकडे एक कढईमध्ये तेल चांगलं वाफ येईपर्यंत गरम केलं आणि ते गार झाल्यावर त्याच्यात हिंग टाकला. आता म्हटलं चला लोणच्याचा मसाला करूया. इथं दिसणारे हे सगळं जिन्नस मी हलकंसं असं भाजून घेतलं आणि मग म्हटलं आता मिक्सरला नको, या छोट्याशा खलबत्त्यामध्येच त्याची ओबडधोबड अशी पावडर करून घेतली. या ओल्या हळदीत मीठ घालून ठेवलं. ही सगळी पावडर त्या तेलात घातली, लाल तिखट घातलं, हळद घातली आणि हे सगळं मिश्रण हळदीवरती टाकून घेतलं. वरून गूळ टाकला, सगळं मिक्स केलं आणि माझ्याकडे एक मोठी बरणी आहे, म्हटलं याच्यातच भरावी. मग या काचेच्या बरणीमध्ये भरून घेतलं. आता अमेरिकेत ओली हळद मिळाली म्हणजे भारीच वाटलं मला. झटपट लोणचं करून घेतलं. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओला लाईक करा आणि अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. स्वतःची काळजी घ्या. उद्या भेटूच. बाय.